पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे। आणि आज दादा आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत। ते हे एक प्रेझेंटेशन इथं मी तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे। या प्रेझेंटेशनमध्ये मी स्वतः, माझी टीम, मित्र, ज्यांच्या कोणाकडे पर्यंत मी पोचू शकलो त्यांच्याकडनं जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। काही लोक म्हणतील ही कुठून आणली, कशी आणली? ही आम्ही आणली आहे। अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे। मी सरकारमध्ये नाही, आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं, कारण का शेवटी दादा असतील, साहेब असतील, आम्हा सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा। आणि तो प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हाच केलेला आहे की खरं काय घडलं याची माहिती लोकांना पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, म्हणून हा प्रामाणिक असा प्रयत्न तिथं केलेला आहे। माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर एवढं जमत असेल तर मला असं वाटतं की जर सगळ्या रिसर्च एजन्सी, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जर सरकारने नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी जर लावल्या तर लवकरात लवकर आपल्याला या बाबतीतलं रहस्य हे त्या ठिकाणी कळू शकतं। सुरुवात करत असताना आता दादांचा मुंबई ते बारामतीचा विमान प्रवास थोडक्यात दिलेला आहे। 210 किलोमीटर विमानाचं अंतर त्यांना तिथं कव्हर करायचं होतं। 27 मिनिटं त्यांना त्या ठिकाणी लागणार होती। आणि विमान कुठलं होतं तर VSR ही एक कंपनी ऑपरेटर, त्यांचं त्या ठिकाणी ते होतं। लेअरजेट नावाचा एक ब्रँड आहे, बंबार्डियर नावाची एक कंपनी आहे कॅनडाची, पण हे विमान हे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी बनलं आहे। पुढं आता याबद्दल, विमानाबद्दल बोलायचं झालं, बंबार्डियर एरोस्पेस 2010ला हे विमान बनलेलं आहे। लेअरजेट 45 हे विमानाचा टाईप आहे। खूप फास्ट विमान असतं, 51,000 फूट उंचीवर हे विमान त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतं। बाकीचे जर विमानं आपण बघितले त्याच्यामध्ये कुठली असू दे तर ते विमानं हे 41,000च्या आसपास त्या ठिकाणी असतात। आता हे विमान लेअरजेट 45 असं त्या ठिकाणी दिसतं। त्याचे इंटरनल पार्ट्स हे मी तुम्हाला इथं दाखवले। अंदाज आहे, अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, अंदाजे या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला दादा तिथे कुठंतरी त्या ठिकाणी बसले असावे। या सेक्शनमध्ये आपल्या बॅगा नाही तर अतिरिक्त जो काय आपल्या बरोबर सामान असतं हे सामान या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं। त्यानंतर सीमा रिम्मी सिंग हे दोन डिरेक्टर, विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग। विजय आणि रोहित हा विजयचा मुलगा आहे। रोहित सिंग बद्दल मी पुढे आपल्या सर्वांना माहिती देतो। याच्यामध्ये जर बघितलं तर हे 3 शेअर होल्डर इथे दिसतात, पण या खोलामध्ये जर गेलो विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 27 वेगवेगळे शेअर होल्डर आहेत। ह्याच्यात जर खूप खोलात आपण गेलो तर कोणाची कंपनी आहे, कोण तिथं शेअर होल्डर आहे, विमान कोणाचे हे तिथं आपल्या सर्वांना कळेल, पण याच्या खोलामध्ये तिथं आम्ही जात नाही। त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत आहे, पण अजून खोलात जाऊन जर उद्या जाऊन लागलं तर ती माहिती आपल्या सर्वांना आम्ही देऊ शकतो। त्यानंतर या कंपनीकडनं, या कंपनीचं म्हणजे VSRचं तसं बघितलं तर लेअरजेटच्या बाबतीत त्यांची मोनोपोली आहे। या देशामध्ये सगळ्यात जास्त लेअरजेटचे विमानं जर कोणाकडे असतील तर ते VSR नावाच्या कंपनीकडनं। विजय कुमार सिंग एक छोट्या कंपनीमध्ये काम करायचे, पण नंतर कष्ट केले असतील नाहीतर काय बऱ्याच काय गोष्टी झाल्या असतील, त्यांनी स्वतःची VSR नावाची ही कंपनी तिथं सुरू केलेली आहे। पुढे आता अपघाताच्या दिवसाची टाइमलाईन जर आपण बघितली तर 7:02 तिथं जो क्रू असतो म्हणजे पायलट, अटेंडंट हे सगळे तिथं 7:02 तिथं पोहोचले। कॅप्टनली चेक केलं, बारामती एअरपोर्टला तिथं फोन केला असेल, माहिती घेतली असेल, ATCशी बोलणं झालं असेल, बाबा तिथं विजिबिलिटी आहे का असा प्रश्न तिथं केल्यानंतर तिथं ऑल ओके 7:10 सांगण्यात आलं। 7:17 दीपक जाधव, विदीप जाधव जे त्यांचे PSO होते दादांचे, हे तिथं पोहोचले होते। 7:50 दादा विमानतळाकडे पोहोचले। 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या ATCला सांगितलं
आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे. 8:10 आणि 51 सेकंदला हे टेक ऑफ झालं. तुम्ही म्हणता या बाजूला काय, या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो. पण ही माहिती अतिशय महत्वाची आहे. एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप काही आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. नाव फक्त दिलंय, पुढचा नंबर तिथं मी दिलेला नाही, पण नंबर सुद्धा तिथं आहे. एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेले. त्या ग्रुप चॅट मध्ये अधिकारी सुद्धा असतात, पीए सुद्धा असतात. त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हा सर्वांना देतो. आता विमान 8:22 विमान लोणावळा जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल. 8:25 विमान पुणे जवळ, पुणे शहराजवळ असेल. 8:30 विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल. 8:32 सुपे म्हणून गाव, सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे, तिथं असेल. 8:43 ते 8:45 दरम्यान दुर्दैवी घटना, खरंच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली. 9 वाजता दादा गंभीर जखमी आहेत. ऍक्सिडेंट झाला हे आम्हाला कळलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, पण जिवंत आहेत अशी कुठली बातमी आमच्या कानामध्ये यावी. तशी 9 वाजता ती बातमी सुरू होती. पण 9:45 पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची, जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं, डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं. आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे, हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर आहे नाहीतर ऍप आहे, ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल. जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल. युनिव्हर्सल ऍप आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते. त्याच्यात जर आपण गेला तर ह्याच्यामध्ये किती वर्षापूर्वीचं विमान होतं तर 16 वर्षापूर्वीचं ही सगळी माहिती असते. ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 26 आणि 25 हे विमान कुठं गेलं होतं. मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं. म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं. आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं, विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं आहे. वैमानिक अनुभवी होते, हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. अपघात विजिबिलिटी इश्यूमुळे झाल्याची शक्यता आहे, हाही मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आता या आमच्या ताई बारामतीच्या आहेत, त्यांचं काय स्टेटमेंट आहे हे थोडंसं तुम्ही ऐकून घ्यावं. म्हणजे यांचं आणि तिथं असणारे बरेच काही हे आहेत की त्यांचं असं मत होतं की रोज तिथं जे पायलटला शिकवलं जातं त्याची विमानं रोज ये जा करत असतात. दादांची विमानं बऱ्याच वेळा आलेली आहेत, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांची विमानं आलेली. पण हे विमान जेव्हा त्या गावाच्या वरून गेलं होतं, एक तर ते जवळून गेलं होतं आणि त्याचा आवाज थोडा वेगळा आला होता. म्हणजे कदाचित मेंटेनन्सचा हा मुद्दा असू शकतो पुढे. आता हा